हेलो डियर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 5 प्रॅक्टिस सेट 2 क्वेश्चन नंबर 1 आहे. यूजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राइट 10 each 2 3 4 and 5 डिजिट नंबर्स. रीड द नंबर्स. इथे आपल्याला काही डिजिट दिलेली आहे. हे डिजिट यूज करायचे आहे आणि आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचे आहे 10, 3 डिजिट नंबर बनवायचे आहे 10 आणि 4 डिजिट नंबर 10 आणि 5 डिजिट नंबर 10 असे आपल्याला नंबर्स तयार करायचे आहे. सो आता बघा 2 डिजिट नंबर तयार करायचे आहे तर ऑब्वियसली त्याच्यामध्ये 2 डिजिटच असणार आहे ना. सो हे नंबर यूज करायचे आहे तर रँडमली कोणताही नंबर आपण यातला चूज केला तरीही ते 2 डिजिट नंबर बनणार आहे. फॉर एक्झाम्पल मी ह्यामध्ये 1 आणि 2 हा नंबर चूज करते म्हणजे 1 आणि 2 12 नंबर आहेत. सो हा 2 डिजिट नंबर झाला. आणि आणखी रँडमली कोणताही नंबर इथे घ्यायचा आहे 6 7 67 झाला नंबर तयार. 89 किंवा 54 किंवा 23 किंवा 12 आपण आधी घेतलेला आहे तर आपण इथे 92 घेऊ. ओके, नंतर इथे आपण 12 घेतला होता, इथे 92 घेतला परत. ओके, नंतर इथे 45 39 87. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि लास्ट 10 नंबर आहे 13. हा 13 नंबर घेतला. ओके, सो इथे आपण 2 डिजिट नंबर तयार केलेले आहे. ओके, नेक्स्ट कम टू द थर्ड डिजिट नंबर. इथे थर्ड डिजिट नंबर तयार करण्यासाठी पण आपल्याला रँडमली कोणताही नंबर चूज करायचा आणि 3 डिजिट असायला हवे. ओके, सो इथे 123 हा नंबर एक मी तयार केलेला आहे. 459 672 931 401 733 893 and 994 369. ओके, हे आपण 3 डिजिट नंबर तयार केले. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड लास्ट वन 678. ओके, नेक्स्ट आता 4 अँड 5 डिजिटचे नंबर आपण तयार करू. नेक्स्ट 4 डिजिट नंबर. सो आपल्याला 0 पासून 9 पर्यंत हे डिजिट यूज करायचे आहे आणि 4 डिजिट नंबर तयार करायचे आहे. सो इथे आपण रँडमली कोणतेही नंबर यूज करू शकतो ना. 1396 2560 3959 9609 8303 7945 5302 4949 and 9945. Okay, 1 2 3 4 5 6 7 8 9 and last one 6666. ह्या प्रकारे पण नंबर राईट करू शकतो आपण. सो इथे मी 4 डिजिट नंबर राईट केले 1 2 3 4 हा 4 डिजिट नंबर आहे. असे मी 10 नंबर इथे राईट केलेले आहे आणि ह्या पूर्ण नंबरमध्ये मी 0 पासून तर 9 पर्यंत डिजिट यूज केले. नेक्स्ट वन आहे इथे 5th डिजिट नंबर. सो त्यामध्ये 5 डिजिट असायला पाहिजे. तर इथे 5 डिजिट नंबर कोणते येणार आहे मग 10,000 वाले. ओके, सो 11,956 12,300 असा नंबर पण आपण राईट करू शकतो. 24,954 31,349 61,949 54,393 55,555 ह्या प्रकारे पण राईट करू शकतो आपण. 76,343 91,390 अँड 10,000 हा नंबरही आपण राईट करू शकतो कारण हा 5 डिजिट नंबरच आहे ना. ओके, सो आता यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे
2 डिजिट नंबर हे नंबर कोणत्या नंबरच्या मध्ये येणार? सो आपल्याला 10 to 99 या नंबरच्या मधले कोणतेही नंबर आपण इथे राईट करू शकतो, ते 2 डिजिट नंबरच असणार आहे. नेक्स्ट आता इथे 100 to 999 या नंबरमधील नंबर आपण कोणतेही राईट करू शकतो. ते 199 या नंबरच्या मधले नंबर हे पूर्ण 3 डिजिट नंबरच असणार आहे. अँड इथे 4 डिजिट नंबर 1000 to 9999 या नंबरमधील नंबर आपण इथे राईट करू शकतो, कोणतेही, ते सर्व 4 डिजिट नंबर असणार आहे. अँड नेक्स्ट आहे 5th नंबर 5 डिजिट जे आपण राईट करणार ते 10,000 to 99,999 या नंबरच्या मधील कोणतेही नंबर आपण 5 डिजिट नंबर राईट करू शकतो. ओके, खूप इझी आहे. फक्त आपल्याला 0 पासून 9 पर्यंत डिजिट यूज करायचे आणि नंबर्स राईट करायचे आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. इथं देवनागरी नंबर दिलेले आहे, इंटरनॅशनल नंबर अँड नंबर रिटर्न इन द वर्ड्स. देवनागरी नंबर मीन्स मराठीतले अंक असतात, जे आपण मराठीमध्ये नंबर्स राईट करतो ते देवनागरी नंबर. अँड इंटरनॅशनल नंबर्स मीन्स जे इंग्लिशमध्ये नंबर आपण राईट करतो ते इंटरनॅशनल. अँड इथे त्यांचे स्पेलिंग्स आपल्याला गिव्हन आहे. सो इथे काही फिलिंग ब्लँक्स दिलेले आहे, ते आपल्याला कंप्लीट करायच्या. सो इथे एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे. फर्स्ट आहे 2359. हे मराठीमध्ये नंबर दिलेले आहे ना, म्हणून आपण रीड पण याला मराठीमध्येच करणार. हे इंग्लिशमध्ये आहे, इंटरनॅशनल नंबर आहे म्हणजे हे इंग्लिशमध्येच रीड करणार आहे आणि हे त्यांचं स्पेलिंग आहे. ओके, देवनागरी नंबर मीन्स व्हॉट, जे मराठीमध्ये राईट केलेले आहे ते. सो इथे 2359 नंबर आहे आणि इथे इंग्लिशमध्ये दिलेला आहे इंटरनॅशनल नंबर 2359 आणि इथे स्पेलिंग पण राईट करून दिलेलं आहे. सो इथे आपल्याला बघायचं आहे जिथे फिलिंग द ब्लँक्स असणार आहे ते कंप्लीट करायचं. इथे देवनागरी नंबर दिलेला आहे मराठीमध्ये, त्या मराठीमधील नंबरचा कन्व्हर्ट करायचा इंटरनॅशनल नंबर म्हणजे त्यांचा इंग्लिश नंबर कन्व्हर्ट करायचा आहे आणि इथे स्पेलिंग तयार करायचा. सो इथे किती दिलेलं आहे बघा, 32,756 हा नंबर दिलेला आहे. सो इथे आपण इंग्लिशमध्ये राईट करू. इथे 3 मराठी दिलेला आहे, इंग्लिशमध्ये 3, 2, 7, 5 and 6 मीन्स व्हॉट 32,756. सो इथे आपण स्पेलिंग राईट करू आता. 32,756. ओके, नेक्स्ट आहे थर्ड वन. इथे आपल्याला इंग्लिशमध्ये नंबर दिलेला आहे, इंटरनॅशनल नंबर दिलेला आहे, 2 फिलिंग द ब्लँक्स आहे. इथे आपल्याला देवनागरी नंबर राईट करायचा आहे आणि इथे स्पेलिंग राईट करायची, म्हणजेच काय, तो नंबर इथे वर्डमध्ये राईट करायचा आहे. सो इथे देवनागरी नंबर राईट करायचा आहे तर तुम्हाला 1 to 10 पर्यंत ॲटलिस्ट मराठी अंक यायला पाहिजे. सो त्यासाठी इथे इंटरनॅशनल नंबर किती आहे, 67,859. सो इथे 6 आहे तर मराठीमध्ये 6 आपण असा राईट करत असतो, 7 आणि इथे 8, 5 आणि 9 म्हणजे हा नंबर काय होणार मग 67,859. ओके, नेक्स्ट आता इथे आपण हे नंबर्स वर्डमध्ये राईट करू. 67,000 आहे ना, सो 67,859. ओके, नेक्स्ट आहे 4th वन एक्झाम्पल. इथे देवनागरी नंबर दिलेला आहे 1034. हा आपल्याला इंटरनॅशनल नंबर कन्व्हर्ट करायचा आहे. सो इथे 1 आहे ना, सो इथे 1 राईट करायचा आहे, 0 इथे 3 आहे तर इथे 3, इथे 4 आहे म्हणजे इथे 4. ओके, सो आता इथे इंटरनॅशनल नंबर राईट झाला. इथे आपल्याला ह्याच नंबरचा वर्डमध्ये राईट करायचा आहे. सो इथे 1034 हा नंबर आहे तर 1
10,000 34. ओके, नेक्स्ट आहे फिफ्थ वन. इथे आपल्याला देवनागरी नंबर आणि इंटरनॅशनल नंबर दोन्हीही दिलेले नाही. इथे आपल्याला नंबर वर्डमध्ये राईट करून दिलेला आहे. सो हे रीड करून आपण आधी इंटरनॅशनल नंबर तयार करून घेऊ, म्हणजे इंग्लिश नंबर तयार करून घेणार आहे आणि देन इथे देवनागरी नंबर तयार करून घेणार आहे. सो 27,895. सो 27,895 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आता हाच नंबर मराठीमध्ये राईट करायचा आहे. 2 आहे, इथे 2 राईट करायचा. 7 आहे, इथे 7. 8 आहे, इथे 8. 9 आहे, इथे 9. 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5. ओके, म्हणजे 27,895 हा नंबर इथे तयार होतो. ओके, आहे ना इझी. फक्त तुम्हाला इथे देवनागरी नंबर यायला पाहिजे, ॲटलिस्ट 1 to 10 पर्यंत तरी यायला हवे. ओके, सो ती रायटिंग प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि हे नंबर्स मग राईट करण्यासाठी खूप इझी जाणार आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. As a part of the Avoid Plastic project, Zilla Parishad School made and provided paper bags to provision store and greengrocer. Read the taluka-wise number of the bags and write the number in the words. इथे एक प्रोजेक्ट आहे, तो जिल्हा परिषद स्कूलने प्रोजेक्ट केलेला आहे. अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट आहे. ओके, सो इथे प्रोव्हिजन स्टोअर म्हणजे किराणा दुकान आणि ग्रीन ग्रोसर्स म्हणजे जे भाजीपाला विकणारे असतात ना, त्यांना इथे पेपर बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहे. सो इथे तालुका वाईज बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहे. इथे आपल्याला नंबर्स दिलेले आहे. हे नंबर्स आपल्याला रीड करून वर्डमध्ये राईट करायचे आहे. सो पेपर बॅग्स हे तालुका वाईज प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजेच प्रत्येक तालुक्यामध्ये किती पेपर बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहे तो नंबर इथे दिलेला आहे. ह्या नंबरचा आपल्याला वर्डमध्ये राईट करायचा आहे. एवढंच आन्सर आहे. ओके, सो इथे फर्स्ट आहे कोपरगाव. कोपरगावला किती बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहे? 12,714. ओके, सो इथे वर्डमध्ये राईट करायचं आहे 12,714 ओके, नेक्स्ट आहे शेवगाव. या तालुक्यामध्ये किती बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहे? 28,095. सो वर्ड्समध्ये राईट करायचं 28,095. ओके, नेक्स्ट वन आहे कर्जत. कर्जत तालुक्याला किती पेपर बॅग्स प्रोव्हाइड केल्या? 31,608. सो 31,608. ओके, नेक्स्ट आहे संगमनेर. या तालुक्यामध्ये 10,972 पेपर बॅग प्रोव्हाइड केलेले आहे. सो 10,000 आहे. सो 10,972. ओके, फक्त इथे आपल्याला या क्वेश्चनमध्ये जे तालुका वाईज पेपर बॅग प्रोव्हाइड केलेले आहे त्या नंबरचे वर्डमध्ये राईट करायचे होते ते नंबर. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. एक्झाम्पल 1 आहे 4 मधील 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. इथे आपल्याला विचारलेलं आहे की किती रुपीज तयार होतील. सो एक कन्सिडर करायचं आहे की आपल्याकडे 20 नोट्स आहे. 20 नोट आहे आपल्याकडे 1,000 रुपीजच्या. ओके, नेक्स्ट आहे 5 नोट आहे 100 रुपीजचा, म्हणजे 100 रुपीजचा आपल्याकडे 5 नोट आहे अँड 10 रुपीजच्या आपल्याकडे 14 नोट आहे. तर ते पूर्ण ऑल जर आपण
ॲडिशन केली त्यांची तर आपल्याला किती पैसे आपल्याकडे जमा होतील टोटल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती पाहिजे की 20 नोट्स आहे 1000 रुपीजच्या, तर ते किती रुपीज आहे टोटल ते आधी आपण फाइंड करू. म्हणजे ह्यासाठी काय करायचं आहे, इथे 20 नोट्स 1000 रुपीज आहे ना, तर ह्या दोघांची करायची मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे घ्यायचं आहे 1000 मल्टिप्लाय 20. ओके. नंतर नेक्स्ट आहे 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 100 रुपीजच्या किती नोट्स आहे आपल्याकडे, 5 नोट्स आहे, म्हणून त्यांच्या आधी मल्टिप्लाय करायचं. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे 14 नोट्स आहे 10 रुपीजच्या. सो 14 मल्टिप्लाय बाय 10 किंवा 10 मल्टिप्लाय बाय 14 केलं तरी चालेल. ओके. सो इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा 20 0 जा 0, 20 0 जा 0, 20 0 जा 0 आणि 21 जार 20. युनिट 10 100 1000 10,000 म्हणजेच इथे आपल्याकडे 20,000 रुपीज आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल हे इथपर्यंत आपल्याकडे 20,000 रुपीज झाले. नेक्स्ट आता इथे आपण 100 रुपीजच्या आपल्याकडे 5 नोट आहे. सो 5 0 जा 0, 5 0 जा 0, 5 1 जार 5. सो आपल्याकडे 500 रुपीज झाले. नेक्स्ट आता आपल्याकडे 14 नोट्स आहे 10 रुपीजच्या. सो 10 4 जार 40, इथे 4 कॅरी आला 1, 10 1 जा 10, 10 प्लस 1 14 म्हणजे 140 रुपीज. म्हणजे आपण हे सर्व नंबर्सची मल्टिप्लिकेशन करून घेतली आणि किती रुपीज येणार. आता टोटल रुपीज जर आपल्याला काढायचे आहे, टोटल रुपीज, देअरफॉर काय करायचं आहे आपल्याला, हा 20,000 आहे, 20,000 घ्यायचं. नंतर हे 500 आणि 140 ह्यांची करायची आहे ॲडिशन. म्हणजे किती रुपीज आपल्याकडे तयार होतील हे आपण बघणार. 0 4, 5 प्लस 1 6, इथे 0 आणि इथे 2. युनिट 10 100 1000 10,000 म्हणजे 20,640. सो देअरफॉर 20,640 रुपीज डू दे मेक. ओके. एक्झाम्पल नंबर 2 आहे 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज. 1000 रुपीजच्या आपल्याकडे 15 नोट आहे, हे कन्सिडर करायचं आहे. 12 नोट्स ऑफ 100 रुपीज. 100 रुपीजच्या आपल्याकडे 12 नोट्स आहे. 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. 10 रुपीजच्या आपल्याकडे 8 नोट आहे. आणि अँड 5 कॉईन्स ऑफ 1 रुपीज. 1 रुपीजच्या आपल्याकडे 5 कॉईन्स आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. मल्टिप्लिकेशन करणे का आवश्यक असते, कारण आपल्याला बघायचं आहे की आपल्याकडे किती टोटल रुपीज होणार आहे. सो इथे 1000 मल्टिप्लाय बाय 15 घ्यायचं आहे. 1000 मल्टिप्लाय बाय 15 आणि नेक्स्ट बघा इथे कॉमा आहे ना, कॉमाच्या नंतरचा जो नंबर आहे म्हणजे 12 पासून तर ह्या 100 रुपीजपर्यंत ही एक आपल्याकडे नोट आहे. म्हणजे 12 नोट्स आहे 100 रुपीजच्या. तर काय करायचं, 100 मल्टिप्लाय बाय 12. आता 8 नोट ऑफ द 10 रुपीज म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 8. आणि इथे 5 कॉईन आहे ना 1 रुपीजचे. सो हे मल्टिप्लिकेशन करण्याची आवश्यकता नाही, बट तुम्हाला समजण्यासाठी मी इथे राईट करते 5 मल्टिप्लाय बाय 1, कारण 1 रुपीजचे 5 कॉईन्स मीन्स ऑब्वियसली 5 रुपीज होणार आहे. तर इथे आपण मल्टिप्लाय करून घेणार. 15 0 जा 0, 15 0 जा 0, 15 0 जा 0, 15 1 जार 15. सो इथे 15,000 रुपीज. सो इथपर्यंत आपल्याला 15,000 रुपीज मिळाले. नेक्स्ट आता इथे इथून इथपर्यंतचा आन्सर फाइंड करू. 12 0 जा 0, 12 0 0, 12 1 जार 12, 1,200 रुपीज. नेक्स्ट आहे 8 0 जा 0, 8 1 जार 8, 80 रुपीज. आणि इथे 5 रुपीज येणार आहे. आता आपल्याकडे हे रुपीज बनलेले आहे, यांची आपल्याला ॲडिशन करून घ्यायची आहे. ओके. सो टोटल रुपीज किती येणार मग, टोटल रुपीज इक्वल टू 15,000. नेक्स्ट आहे इथे 12,000. नेक्स्ट आहे 80, सॉरी हे 12,000 नाही, हे 1,200 आहे. ओके. आणि हे 5 यांची करायची ॲडिशन. आणि अरेंजमेंट आपल्याला व्यवस्थित करायची आहे. युनिट खाली युनिट घ्यायचं आहे बरोबर. इथे युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100, 1000च्या खाली 1000. हे अशी आपल्याला अरेंजमेंट बरोबर करत जायची आहे. ओके. इथे अरेंजमेंट जर रॉंग झाली ना तर आपला आन्सर पण रॉंग येऊ शकते. सो इथे ॲडिशन करून घेऊ. बघा इथे 5 येणार आहे. 0 प्लस 0 प्लस 8, 8 0 प्लस 2 2, 5 प्लस 1
6 अँड इथे 1 येणार आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000 म्हणजे 16,285 हे आन्सर आपल्याला मिळालं. देअरफॉर फायनल आन्सर राईट करायचा आहे. 16,285 रुपीज डू दे मेक. ओके, अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 5 आहे. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर that can be made using the digit 4, 5, 0, 3, 7 only once. क्वेश्चन आधी नीट समजून घ्यायचा आहे. आपल्याला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे आणि स्मॉलेस्ट नंबर, तो नंबर 5 डिजिट असायला पाहिजे. इथे 5 डिजिटच म्हटलेला आहे आपल्याला. सो बिगेस्ट नंबर पण 5 डिजिट असायला पाहिजे आणि स्मॉलेस्ट नंबर पण 5 डिजिट असायला पाहिजे. ओके, सो आपल्याला हे डिजिट गिव्हन आहे क्वेश्चनमध्ये, हेच डिजिट यूज करायचे आहे बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करण्यासाठी. बट इथे आपल्याला ओनली वन्स म्हटलेलं आहे, म्हणजे या बिगेस्ट नंबरमध्ये आपण 4 एकदाच यूज करू शकतो, 5 एकदाच यूज करू शकतो, म्हणजे गिव्हन जे नंबर आहे हे ओनली वन्स टाइम यूज करायचे आहे. बघा, बिगेस्ट नंबर आपण फाइंड करून घेऊ. सो त्यासाठी आपल्याला बिग म्हटले तर सुरुवातीलाच आपल्याला मोठा नंबर घ्यायचा असतो, म्हणजे ह्या 4, 5, 0, 3, 7 मध्ये सर्वात मोठा कोण आहे? सर्वात बिगेस्ट नंबर 7 आहे. 7 डिजिट घेतला आधी. 7 नंतर आपल्याला 5 घ्यायचा, 5 नंतर 4, नंतर इथे 3 अँड 0 म्हणजे 55,430 हा नंबर आपल्याला बिगेस्ट नंबर मिळालेला आहे. आणखी बिगेस्ट नंबर आपण कोणत्या पद्धतीने राईट करू शकतो? असेंडिंग ऑर्डर मीन्स ग्रेटर डिजिट पासून तर स्मॉलर डिजिट पर्यंत राईट करत जायचा आहे, तो बिगेस्ट नंबर तयार होईल. नेक्स्ट आता इथे स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. सो स्मॉलेस्ट नंबर हा आपण डिसेंडिंग ऑर्डरने तयार करू शकतो. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स काय? स्मॉल डिजिट पासून तर ग्रेटर डिजिट पर्यंत राईट करत जायचं आहे. सो इथे या डिजिटमध्ये स्मॉल डिजिट कोण आहे? 0 आहे. सो आपण पण 0 हा फर्स्ट राईट करू शकत नाही, कारण की आपल्याला इथे 5 डिजिट नंबर म्हटलेला आहे. जर सपोज आता इथे बघा, मी इथे 0 फर्स्ट राईट केला ना, समजा 0 आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने नंबर राईट करायचा आहे, तर 0, 3, 4, 5 अँड 7 मी जर असा नंबर राईट केला तर हा 0 सुरुवातीला आहे, 0ची काही व्हॅल्यू राहणार नाही. सो 3,457 हा 4 डिजिटच नंबर तयार होईल ना. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की 5 डिजिट नंबर तयार करा, हा तर इथे 4 डिजिट नंबर तयार झाला, म्हणून आपल्याला 0 हा सुरुवातीला घ्यायचा नाही. सो इथे आपण 0 नंतर ग्रेटर डिजिट असणारा घेणार आहे 3. सो 3 नंतर इथे आपल्याला 0 यूज करायचा आहे. ऑलवेज हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सो 3, 0, 4, 5 अँड 7 हा एक स्मॉलेस्ट नंबर तयार झालेला आहे, 30,457. ओके, नेक्स्ट कम टू द 6 नंबर क्वेश्चन. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन आर गिव्हन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलोज. इथे आपल्याला इन्फॉर्मेशन गिव्हन आहे. इथे काही आपल्याला सिटीज दिलेली आहे, त्या सिटीजची किती पॉप्युलेशन आहे ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याला आहे 40,642. गगनबावडा आहे 35,777. बोधवड आहे 91,256. मोरेगाव आहे 87,012. भामरगड आहे 35,950. वेल्हे आहे 54,497. अस्थी आहे 76,201. वाशी आहे 92,173 अँड मोरवाडा आहे 85,890. हे नंबर तुम्हाला रीड करणे पण खूप आवश्यक आहे. ओके, आणि इथे आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहे. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सिटीज दिलेले आहे. सिटीजमध्ये पॉप्युलेशन किती आहे म्हणजेच लोकसंख्या किती आहे तो नंबर इथे दिलेला आहे, आणि आपल्याला इथे 3 क्वेश्चन्स विचारलेले आहे. या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपल्याला ते क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहे. खूप इझी आहे. सो इथे क्वेश्चन नंबर 1 आहे. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? ओके, इथे आपल्याला विचारलं ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कोणत्या प्लेसची आहे. ग्रेटेस्ट मीन्स व्हॉट? सर्वात जास्त, सर्वात मोठी पॉप्युलेशन कोणती आहे आणि ती किती आहे ते पण विचारलेलं आहे. सो आता कसं ओळखायचं बघा. सर्व नंबर हे आपल्याला 10,000 मध्येच गिव्हन आहे. ओके, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल हे जे सुरुवातीचे 2 नंबर्स असतात ना, हे सुरुवातीचे 10,000 वाले 2 नंबर असतात त्यांच्यामध्येच कंपॅरिझन करणार आहे. सर्व नंबर्स 10,000चे आहेत ना. ओके,
तर इथे 40, 35, 91, 87, 35, 54, 76, 92, 85. मग सर्वात जास्त मोठा नंबर इथे मला 92 दिसत आहे. 91 पण आहे आणि 92 पण आहे, म्हणजे 92 हा मोठा नंबर आहे. तर वाशी येणार आहे आन्सर, कारण ग्रेटेस्ट पॉप्युलेशन विचारलेलं आहे म्हणजे 92,173. आपण इथे सुरुवातीचाच नंबर बघितला, कारण इथे 10,000चेच नंबर दिलेले आहे सर्व. सो इथे आन्सरमध्ये राईट करणार मी वाशी इज इक्वल टू 92,173. आपण हा नंबर पण इथे राईट केला, कारण व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन पण आपल्याला विचारलं ती किती आहे. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 आहे इथे, विच प्लेस मोरवाडा अँड मोरेगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. आता आपल्याला इथे दोन सिटीजचे नेम दिलेले आहे, मोरवाडा अँड मोरेगाव, म्हणजे ह्या दोघांमध्येच कंपॅरिझन करायचं आहे. बाकीचे आपल्याला सिटीज बघण्याची आवश्यकता नाही. या दोन सिटीजमधून ग्रेटर पॉप्युलेशन असणाऱ्या सिटीचं नाव आपल्याला राईट करायचं आहे. सो इथे मोरवाडा आणि मोरेगाव कुठे आहे बघा, हे मोरेगाव आहे आणि इथे मोरवाडा आहे. मोरेगावची पॉप्युलेशन 87,012 आहे अँड मोरवाडाची पॉप्युलेशन 85,890 आहे. सो दोन्हीही 10,000चे नंबर आहे, 87,000 आहे. मग सुरुवातीच्याच नंबरमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. जर सुरुवातीचे 10,000 आहे ना, म्हणून सुरुवातीच्या दोन नंबरमध्ये कंपॅरिझन करू. मग 87 मोठा की 85 मोठा? ऑब्व्हियसली 87 ग्रेटर असणार आहे. सो ग्रेटर पॉप्युलेशन कोणत्या सिटीची आहे? मोरेगाव. सो इथे आन्सरमध्ये राईट करायचं आहे मोरेगाव. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इट इज. स्मॉलेस्ट पॉप्युलेशन म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या सिटीची आहे आणि हाऊ मच इट इज म्हणजे ती किती आहे ते पण राईट करायचं. मग ते आता जसं आपण आधी फर्स्ट क्वेश्चनमध्ये कंपॅरिझन केलं होतं, सर्व नंबर 10,000चे दिलेले आहे, म्हणून सुरुवातीच्याच नंबरमध्ये कंपॅरिझन करायचं. मग इथे आपल्याला बघायचं सर्वात छोटा नंबर असणारा कोणता आहे. तर इथे 40 आहे. नेक्स्ट आता इथे 35 पण आहे. 35 हा छोटा नंबर दिसलेला आहे आपल्याला, स्मॉलेस्ट नंबर. बट 35 पेक्षा कोणता स्मॉलेस्ट नंबर आहे का आणखी इथे चेक करून घ्यायचा आहे. नो, 35 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर इथे नाही. सो 35,950, 35,000 वाली सिटी कोण आहे? भामरागड. सो इथे हे नंबर राईट करायचा आहे. सो नेम पण राईट करायचं आहे भामरागड, आणि त्याची पॉप्युलेशन किती आहे? 35,950. ओके, आय होप डिअर स्टुडंट्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.